हे गाईज, तुमचं स्वागत आहे क्रेझी ब्लॉग मध्ये. आणि आजचा आहे 7वा दिवस आणि दिंडीचा स्वाद घेऊन आले सकाळी 4 वाजता आंघोळीचा. इकडं बघा सगळे भाविक भक्त आंघोळ करून राहिले. इकडं माळकरी आंघोळ करून ड्रेस चेंज करत आहे. इथं रुद्रास फ्रेश होऊन रुमाल दोन टाळ घेऊन आहे. आता लगेच टाळ नाही आपल्याकडे. अशा प्रकारे साथी पण आहे साथीदार. तर गाईज असंच कंटिन्यू करत राहा तुम्ही. आता आजच्या घडामोडी पूर्ण दाखीन तुम्हाला मी. आता आमचे मोहन महाराज स्नान करून आता दिंडीला निघाला तयार झालेले आहे. आणि इकडे लंगडं बी आंघोळ करून पाटलाने केली आंघोळ. आता दिंडीत पैसे निघणार आहे ते कुठं जाणार आहे आंबोडी. आज आंबोडीत मुक्काम आहे आमचा. आता सगळे 4 वाजता आंघोळ मिळून बरंच गिरस निघा. आणि मामा बी फ्रेश होऊन बसले. रामकृष्ण हरी मामा. पांढरंग गावंडे आप्पा दिसले मला डायरेक्ट आंघोळी माऊलीच्या स्नान करून. राजे हरी माऊली जय हरी माऊली. पांढरंग उठले का पळले खाल्लं का पळले. आमचा जना भाऊ पाय पडून आणि अंगार पाणी घेत आहे. बघू शकता तुम्ही. आता माऊली रामकृष्ण हरी. कसं वाटतंय जना भाऊ तुम्हाला आता? वारीचा आनंद आहे, त्याच्यातच आनंद आहे, बाकी काय राहिलं. तर गाईज मी आंघोळ वगैरे करून तसेच कपडे घातले आणि केका आता बरंच करून आंघोळ करणार आहे. केका कसा सांगशील तू दिंडीचा सोहळा कसा आहे? मस्त मस्त. 1 वर्ष आलं का दरवर्षी यायलाच पाहिजे. हा, नाद नाही करायचा, चुकायची नाही, वारी चुकायची नाही रे. तर गाईज आता मी फ्रेश वगैरे होतो आंघोळ करून. आता काय आंघोळी केली. आता चला मी आंघोळ वगैरे करून आलो. आमचे भाविक भक्त पण आंघोळ वगैरे करून आलेले आहे. आता ते सासवडच्या ठिकाणी निघणार आहे. तिकडे मुक्कामाच्या ठिकाणी सकाळी आता 4 वाजलेले आहे आणि सगळे भाविक भक्त इकडे जमा झालेले आहे. बघू शकता तुम्ही. सगळ्याची गणगण चालू आहे. कोणी बिस्किट लपितं, कोणी काही करतं, कोणी काही करतं. तसं काही विषय नाही. हे बिस्किट द्वाराची दिंडी आहे. पण लाईक शेअर सबस्क्राईब करीत राहा. बाबा काही सांग का तुम्ही? काही सांगा. रामकृष्ण हरी काहीतरी सांग. काय जायचं आता दिंडीत निघायचं. आता रामकृष्ण हरी करीत चालायचं. आता वाटायला आजचा मुक्काम कुठं आहे? सासूरला मुक्काम आहे आज माऊलीचा. तर रामकृष्ण हरी माऊली असंच बघत राहा म्हणा तुम्ही. गाईज मी फ्रेश वगैरे झालो. आमचा जना भाऊ आला फ्रेश व्हायला. म्हणजे ते गंध वगैरे देतो मी त्याला. हे बॅग मध्ये सगळं आहे पण तसं ठेवून घेतो. गंधाचा डब्बा आहे. हो तुम्ही ढबाने घ्या काही अडचण नाही. तुम्ही वारकरी संप्रदाय आहे त्याच्यामुळे आम्ही काही टेन्शन घेत नाही जास्त. तर गाईज तुम्ही असंच बघत राहा. हे पहा सगळी कसा सोहळा आहे आमचा. गाईज बघू शकता आमच्या गाड्या रेडी आता पुढे जायसाठी. आणि हे पाठीमागून पै येणार आहे. आम्ही सासवडच्या घाटात सिटिंग काढणार आहे यांची. बघा तुम्ही आजचा माऊलीचा सोहळा. हे नाद नाही करायचा. अरे पांडुरंग. अशा प्रकारे आमच्या गाड्या निघलेल्या आहे सोहळ्यासाठी. आणि आनंद घेत गाड्यावाले इकडं आदेश आहे. तुम्ही ते इना घ्या ना, वानामध्ये इना घ्या ना. आमची पुढच्या ठिकाणावरती निघायची तयारी चालू आहे माऊलीचा सोहळा. आणि आम्ही पुढं जाऊन आंबोडीपाशी थांबणार आहे. पाठीमागून दिंडी येणार आहे पै आम्ही सासवडच्या घाटात थांबणार आहे. तर गाईज असा काही विषय आणि पद्धतशीर चालू आहे. सगळं काही व्यवस्थित चालू आहे. एकदम ओके मध्ये चालू आहे. भाऊ काय सांगतात माऊलीच्या सोहळ्याबद्दल? जय हरी माऊली. पांडुरंग. अशा प्रकारे सासवडच्या घाटाचं डेकोरेशन केलेले आहे वारकरी संप्रदाय. आम्ही आता पुढे चाललेलो आहे. हे इकडे बघू शकता तुम्ही वारकरीची ईसा आहे. म्हणजे विश्रांत म्हणजे इथं वारकरी संप्रदाय इथं आराम करते. आणि हा सगळं दिंडीचा सोहळा बघा. आता तुम्ही माणसाने हे सासवडचा घाट आणि इथं नाद नाही करायचा भाई. पांडुरंग हा असा विषय भाई. आणि तुम्ही माणसा निखळ दिंड्याचे दिंड बस. हे मोकार दिंड्या सगळे विठ्ठल म्हणत निघले आपले वारकरी संप्रदाय. आणि आम्ही आता पुढे जाऊन थांबणार आहे आणि आम्ही परत येणार आहे घाटाच्या खाली.
तर चला गाईज, तर मंडळ आम्ही आता घाट चढू लागलो आणि घाटाचा निस्ती गर्दी बघा तुम्ही, घाटाची गर्दी. सासवडचा घाट आहे मित्रांनो आणि सायकल घेऊन चाललेले आहे हे वारकरी संप्रदाय पै चाललेले आहे आणि असा काहीतरी विषय आहे. देवा 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 देहाचीच जोडी. तर मंडळी अशा प्रकारे आम्ही सासवडचा घाट चढत आहे आणि वारकरी संप्रदाय मस्त एन्जॉय करत चाललेला आहे. काही ट्रॅक्टर, काही हे, काही ते. आणि घाट बघू शकता तुम्ही. तर हा घाट दुपारच्या नंतर पूर्ण जाम राहणार रे. काही जिकडच्या गाड्या मोठ्याला बंद केलेलं, फक्त दिंडीच्या गाड्यामध्ये सोडलेलं आहे. बघू शकता तुम्ही सगळे भाविक भक्त आपले दिंडी घेऊन चाललेले आहे. आणि इथं आम्ही परत येणार आहे या घाटामध्ये, कारण की आमची दिंडीला हे करायचं आहे ना, त्याच्यामुळं. चला वडे वडे वडे. तर गाईच असं दिसतंय, घालू का? तेव्हा ऐकून आपले पुढे जेव्हा चाल लागलं काही तर पाया लागेल. तर गाईच पुढची गाडी आमची. तर गाईज आम्ही आता सासरच्या घाटाच्या वरती आहे आणि ही सगळी पार्किंग आहे इकडं. हे इकडं सगळ्या गाड्याच्या पार्किंग आहे. हे सगळे गाड्या आले, सगळे वारकरी संप्रदाय सगळे आलेले आहेत आणि अशा प्रकारे मस्त दिंडीचा स्वाद घेत आहे मी. तरी आम्ही आता सासरच्या घाटाच्या वरती हे चाललो. आम्ही आता ते मूर्तीचा फोटो काढतो आम्ही तिकडं आता. आणि आता इकडे हाटली वगैरे गाड्या सगळ्याचा क्रेज येऊ लागला इकडं आता. तर मित्रांनो सासवडच्या घाटाच्या वरती मस्त शावर लावलेले आहे. सगळ्यांना आनंद घ्या आंघोळीचा, ही नम्र विनंती अशी प्रार्थना करतो मी तुम्हाला. आम्ही धबधब्याखाली आंघोळ करलो सासवडच्या वरती आणि इथं येवले अमृत तुल्य आणि राम थिएटर प्लॅन इथं आंघोळी सोय मस्त उत्तम सोय त्या माऊलीने केलेली आहे. अगदी अख्ख्या दिंडीत ते ना नाच करून टाकला, डायरेक्ट नादच करून टाकला दिंडीचा म्हणजे आंघोळीचा. असं काही म्हणायला हरकत नाही आहे. खूपच छान वातावरण आहे असं घाटावरती. बाबा आलेले, बाबा दाखवे, बाबा आलेले आहे, बाबा आलेले स्नान करायला. बाबा सांगा आंघोळी सोय कशी सांगा. बाबा थंडा का गरम आहे पाणी? बाबा पाणी. अतिशय उत्तम आंघोळ करून आम्ही निघलेलो आहे शावर खालून गाड्याकडे आणि गंध वगैरे लयतो आणि परमात्मा करतो. आणि हे परमात्मा करून आता पुढे चाललेले आहे सगळे भाविक भक्त आणि यांनी सगळ्यात शावरमध्ये खूपच छान आंघोळ केलेली आहे. तर मंडळी आम्ही आंघोळ वेंगोळ करून आलो. बाबा इथं एकादश आहे तर शेंगा खाऊ राहिले आणि मी आता फ्रेश गिरीश होतो. आता जर्सी मल्लमपट्टी करतो. गाईज असंच बघत राहा. बाळूभाऊ काही सांगणार पब्लिकला? काही नाही, आज एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आम्ही शेंगदाणे खातो, फराळाचं करतो. जय हरी माऊली. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. मंडळी ह्या लक्ष्मीनं बघा किती बिस्किटं आणली जमा करून. तुम्ही माणसां मायाला खरंच काय हे बा त्या म्हातारी किती आणली जुवळमध्ये जमा करून. अरे परमात्मा करू काय करू काही समजून असं हे माय म्हातारी कशी गोंध अवघडे भाऊ. आम्ही सासवडच्या घाटाच्या वरती आणि तुम्हाला मूर्तीचा फोटो दाखवतो मी एकदा. तुम्ही माणसांना काय विषय मग 2 मिनिटात काय. तर अशा प्रकारे हे बघू शकता तुम्ही क्रेज दिंडीचा. कशी मूर्ती भाई, नाद नाही करायचा विठ्ठलाचा. तर बघू शकता तुम्ही पाठीमागे विठ्ठलाची मूर्ती आहे आणि खालून दिंडी चालू आहे आणि असं काहीतरी क्रेज आहे. बघू बघा तुम्ही दिंडीचं आहे, सगळ्या नुसत्या गाड्या चालू आहे आणि इकडे पाठीमागं मूर्ती विठ्ठलाची आणि खूपच क्रेज आहे म्हणजे वारीचा. खूप
खूप खूप नाद नाही करायचा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सगळे इथं स्टे करणार यादावरती दमादमाना सगळे येऊ लागले आणि खूपच क्रेज आहे इकडं मूर्तीचा. त्याचा म्हणजे विषय नाही आहे. आणि पोलीस खूप बंदोबस्तमध्ये आहे. म्हणजे पोलीसवाले सरासरी मूर्तीपाशी बी जाऊन देत नाही, तिकडे टेकडावरती पण नाही जाऊन इकडं पण नाही जाऊन देत. म्हणजे तुम्हाला काय करायचं एवढ्या जागेत करणे, तुम्ही रिकाम्या मूर्तीपाशी जाऊन देत नाही. त्याच्यामुळं असा काहीतरी विषय आहे, तुम्ही समजून घ्या. तुम्ही वारीला या, आवर्जून या वारीला, आवर्जून मित्रांनो. हो आवर्जून आलंच पाहिजे. बाबा म्हणते आवर्जून आलंच पाहिजे. नाद नाही करायचा दिंडीचा नाद. हां नंतर इथं दर्शनासाठी जाते भाविक आणि इथं म्हणजे खूपच क्रेज आहे. नाही ना माऊ. तर बाबानं आपल्याला गंध लिहिलं आहे सासवडच्या घाटाच्या वरती. भाई आवर्जून गंध येते बाबा. तर भाई विषय टॉपचा आहे, टॉपचाच राहणार आहे. बाबानं आपल्याला आवर्जून गंध लिहिलं. बाबा तुमचे धन्यवाद. हा बाबा कुठले पण तुम्ही राहुरी राथा तिकडचे भाई विषय. हा टॉपचा विषय भाई टॉपचाच राहणार आहे. आणि इकडे दिंडीचा आनंद चालू आहे. आता मी माझी गाडी तिकडे उभा आहे, त्याच्यामुळे मी तिकडे जातो. ओके थँक्यू माऊली. जय हरी जय हरी माऊली. अशा प्रकारे लय माझे लय माझे लय माझे. तर गाय दिंडी चाललेले आहे. मंडळी अशा प्रकारे दिंडी पै चालली आलेली आहे. पुढं पाय ना अशा प्रकारे दिंडी देह विठ्ठल झाला देह विठ्ठल झाला. तर गाईचा असा विषय. दिंड्याचा भूक खूपच क्रेज आहे आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो. म्हणजे असा विषय दिंडीचा लय भारी सोहळा आहे. सोहळा आनंदाचा आहे आणि भारी. चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी पांडुरंग हरी तो पाय ठेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी. अरे जय हरी माऊली जय हरी. बस बस. दुम दुमली पंढरी पांडुरंग हरी पहा. नामदेव नामात रंगला तू जग जेती. तर मित्रांनो आम्ही सासरचा घाटा चढून आता पुढे चाललेलो आहे आणि माऊलीचा खूपच क्रेज आहे.
जय हरी माऊली. काही विषय असा आहे, आम्ही त्या घाटापाशी होतो, पोलीसवाले म्हणे पुढं लावा म्हणे गाड्या, आता इकडे दिंडी येऊ लागली म्हणे, त्याच्यामुळे आम्ही पुढं येत आता इकडं आलेलो आहे. आणि इकडं थोडंसं मला जरा भारी वाटतंय, इकडं जरा म्हणजे व्यवस्थित आहे सगळं काही ओके. तर इकडं गाड्या गिड्या उभ्या केल्या, आता पार्किंगला रोडलाच केल्या, पार्किंग पाहिजे सगळ्या रोडलाच धिंगाणा आहे. नाही बाई असा क्रेज आहे बाई दिंडीचा, तुम्हाला काय सांगू बाई 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 बाई. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सारं वाटप केंद्र चालू आहे. काय खवराले माऊली, खाऊन खत करा फक्त माऊली. जय हरी माऊली. कुरु 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 चरत राहा माऊली. आज एकादश आहे माऊली, काय सांगसान माऊली एकादशीच. नाम नाम घ्यावे तो विठ्ठलाची, पाऊली चलती पंढरीची वाट. कशी दिंडी वाकार. अशा प्रकारे दिंडीचा क्रेज चालू आहे आणि आम्ही खूपच आनंद लुटत आहे. आणि हे बाबा सगळ्यात जास्त आनंद लुटत आहे दिंडीचा, तर असा विषय आहे. आणि इकडं बघा सगळ्या दिंडी चालू आहे, दिंडी 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 दिंडी. हरी बोल हरी बोल हरी बोल. पहा मित्रांनो, बघू शकता तुम्ही वारकरी झोपलेले आहे दमून खमून. बघा मंडळी कसे वारकरी झोपलेले आहे आणि दमून खमून झोपलेले आहे वारकरी, बघू शकता तुम्ही.
पांडुरंग पांडुरंग. गावात बाहेर हिंडे आले देवा देवाचे केले ते भोळे देवा देवाचे केले ते भोळे वर्धा भक्तावाले धुमारे तर अशा प्रकारे आम्ही पिंटू काका आले आमच्या गाड्यापाशी. पिंटू काका कशी राहिली पै दिंडी? खूप छान राहिली. माऊलीचा सोहळा कस काय माऊली? आणि माऊलीचा सोहळा एकदा नाचून दाखवा माऊली. पांडुरंग 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 पांडुरंग. नाही गाडी रे मामा. विठूचा विदास
संप्रदाय पायी चालून दमून खमून आलेले आहे, आता रेस्ट करीत आहे. तुम्हाला काही पाणी वगैरे आणू का? बर ठीक आहे ठीक आहे. तुम्हाला काही घेणार का चहा कॉफी? नाही. रामकृष्ण हरी. तुम्ही काही घेणार का पांडुरंगा? काहीतरी घ्या. जे खैन वाडा ते दिंडीत वाडा. जे खैन वरण ते दिंडीत मरण. याला मरण म्हणलं. अरे बाप रे बाप, काय दिंडीचा सोहळा आहे बाबा. सावकार परडीवर तंगड्या करू. मित्रांनो, वारीचा क्रेज बघा तुम्ही. सांगा माऊली कस काय? रामकृष्ण हरी माऊली. कसा आहे? भगवंत कसं आहे? तर मित्रांनो, आम्ही असा दिंडीचा आनंद घेत 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 आता सासवडपाशी आलेलो आहे आणि खूपच भारी वाटत आहे. दिंडीमध्ये मी पहिली वेळेस आलो म्हणून मला खूप छान वाटतंय. मला मन असं प्रसन्न वाटतंय. पण खूपच मजा येते दिंडीमध्ये. माऊलीचा सोहळा आहे भाई. काही ताण नाही, काही नाही, काही नाही. मस्त जेवणाची दैन नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. तर आणखीन आम्हाला पुढं जायचं आहे. आता आम्ही सासवडच्या पाठीमागे आहे थोडं. आम्ही घाटगीस पास करून आलेलो आहे आता. आणि आता तुम्हाला म्हणजे येतोय दिंड्या चालूच आहे असं थोड्या 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 लई म्हणजे थोडी कमी गर्दी, कारण की पावसामुळे आलड गेलं तर आणखीन पुढं वाढण गर्दी. तर तुम्हाला दाखवतो सगळं काही मी. भरपूर काही दिंड्या आहे मित्रांनो. नाद नाही करायचा दिंड्याचा. आनंदीचा सोहळा, ते आनंदाचा सोहळा असा काहीतरी विषय, टॉपचा विषय. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. पिंटू काका, तुम्ही दिंडी बदल. दिंडीचा सोहळा खूप छान आहे. हा सासूरचा घाट चढण्याचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशीच खूप चालल्याच्या पाय दुखायले आणि खाय प्यायची खूप सोय. पण भाविक भक्तांना काय आव्हान द्याल तुम्ही? पुढच्या वर्षी सगळ्यांनाच या. आता तरी घरातलं एक एक आला असं पुऱ्या कडीत पण लावून या.
राजगिऱ्याचे लाडू खा, केळं खा, शेंगदाण्याच्या पट्ट्या खा, नारळाचं खा, कलाकंद खा आणि दिंडीत या. हे बी गाडीत या विठ्ठल 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 म्हणत चला. आणि गाडीत बसा. हा गाडीत बसायचा, पै पै नका जाऊ. काही खाऊन घ्यायचा, गाडीत बसायचा. कोणी हा बाबा खूपच चाललेले आहे. बाबाचा खूप क्रेज आहे आणि बाबा एकदम जवान सारखे दिसते मला. बघू शकता तुम्ही किती भारी दिसते बाबा. विठ्ठल 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 विठ्ठल. असा क्रेज चालू आमचा दिंडीचा आणि बाबा खूप एन्जॉय करते, खूप आनंद घेते. आमचे वारकरी संप्रदाय पिंटू काका ते पण आनंद घेत आहे. इकडे भरत भालेकर ते पण घेत आहे. इकडे नारायण पठाडे. काही सांगणार तुम्ही दिंडीकरांना? सांगा काहीतरी. रामकृष्ण हरी म्हणा कमीत कमी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असा विषय आम्ही दिंडीमध्ये पै पै चालता असताना आमचे महाराज परमनीय मोहन महाराज भालेकर भेटलेले आहे आम्हाला. ते 2 शब्द सांगतील दिंडीबद्दल. सांगा महाराज. म्हणजे आम्ही सकाळपासून निघालो पायी. कुठून निघले? कुठून निघलो? देवाची उरळी. देवाची उरुळीपासून निघलेलो होतो मित्रांनो. आणि आता आपल्याला मित्र आम्हाला पायाला काही सुद्धा काही झालं नाही. कुठं दिवस गेला काही समजलं नाही. आता वरून तुम्ही बघितलं का इथं धन आडं झालेलं आहे सूर्याला डायरेक्ट. म्हणजे पाऊस येणारा असला सुद्धा येऊ शकत नाही असा विषय. महाराज 2 शब्द सांगा दिंडीबद्दल. हा सुख सोहळा स्वागत करून देव पावराले खाली. आम्हाला खाली यायचं पण त्याला अधिकार नाही यायचा. असा दिंडीचा सोहळा अगम्य आहे. याचं वर्णन करता येत नाही. शब्द सुद्धा वर्णन करता येत नाही मित्रांनो. तुम्ही येऊन बघा, आवर्जून वारीला या तुम्ही. काही विषय नाही भाई. जे घरी राहिले त्यांनी पण या, जे शेतात राहिले त्यांनी पण या. सांगा त्यांना महाराज या म्हणा. अरे सोहळा पहा म्हणा आनंदीचा. आनंदाचा सोहळा आहे म्हणा. याच जन्म घडे देवाचे भजन. हा या जन्मी हे दुसऱ्या जन्मात भेटत नाही. दुसऱ्या जन्मात नाही. नाशियंत जाणार सकळ असा काहीतरी विषय मित्रांनो. हे आपले नारायणदेव गावातले काही ते अनुभव घेईना. नाही ते सध्या त्यांचा काही विषय नाही आहे. त्यांच्या पायाला लागल्यामुळं काही विषय. या टाकडीचे हे टाकडीचे परमनीय महाराज म्हस्के महाराज. तर काही विषय नाही आहे महाराज. तर रामकृष्ण हरी महाराज पांडुरंग आम्हाला मोहन महाराज भेटले. खूपच छान वाटलं आम्हाला. खूप क्रेज झालेला आहे आमचा आणि खूप आनंदी आनंद आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आंबोळीमध्ये आलो म्हणे आहे ना. आंबुरी हा वडाचं झाड केवढं आहे. खूप छान आहे. सावली पण छान आहे. झोपाची सोय कसं काय? लय छान झोपा सोय दाखवून दिना. हे काय इकडं सोय? हे गाववाले मामा आहे आंबोळीचे. सरपंच कोण आहे तुमचे? यांचे बंधू सरपंच आहे भाई. इथं आंघोळ सोय कुठे बाबा? चांगलं पाणी आहे का? इथं छान. तर गाईज आम्ही आता कपडे धुतो तिथं 2-4 दिवसाची एक खट्टी आणि मग तुम्हाला भेटतो. आता आम्ही आलो कपडे धुवायला इकडं. नाना कपडे धुवून राहिले आता पंढरपूरच्या दिंडीमध्ये. हे सगळे आंघोळी करून आम्ही शाबदाना गिबदाना भिजून आलो. आता मिरच्या खोडून आलू किल्लू कापून. आणि इकडं हे हरिभक्त पारायण चाफे महाराज हे आंघोळ स्नान करून आता हे पुढच्या कार्यक्रमाची तयारी चालू यांची कीर्तनाची. आणि कृष्ण महाराज स्नान करून आता पाणी हापसीत आहे. बघू शकता तुम्ही. आणि तिकडं हे आमचे बळी महाराज घोडके नाना घोडके महाराज यांचे मुलगा हरिभक्त पारायण. आणि तिकडे ते तर सांगायची गरज नाही. ते सगळ्या दुनिया हिंडले. हा तर गाईज गंगा बाबा आम्ही हरिभक्त पारायण दिंडी द्यायले आणि धुणं धुरा आता लय चालू आहे. नाना आले तिकडून. नाना बी धुणं धुरायले. नाना सांगा या धुणं धुवायला मला. तर गाईज असा काहीतरी विषय. कोणतं काय बा नाना आहे आंबोळीमध्ये आम्ही. आणि इथं मस्त हापसीला फुल पाणी आहे आणि मस्त धुणं धुरायला आम्ही आता. काचा साबणी नाच झाल्या 2-4 भलते मळले. 6-7 दिवस झाले. तसे कपडे पडलेले होते. आम्ही आता धुणं घेणं होतं वाळू घातलं आणि आमची मंडळी बसलेली आता. बाबा धुणं धुरायली.
बाबा लवकर वर का आपल्या शब्दान मानतोय. तर गाईज आमचे गणपती बाप्पा गंगा बाबा की जय हो. कसं आहे स्नान बाबा? स्नान कसं आहे? जय हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. आमच्या जनभाऊन आंघोळ केली आल्या आल्या आणि त्याचं मुंगस पवरालो आम्ही पण मुंगस दाखल नाही ते. गाय असा विषय आमचे बबन दिंडे महाराज आज त्यांनी कमीत कमी किती किलोमीटर 20 किलोमीटरचा प्रवास कंप्लीट केलेला आहे. त्यांचं मनापासून धन्यवाद. आज पहिली वेळेस ते दिंडीमध्ये पै चाललेले आहे आणि 8 दिवस झाले फक्त आज 20 किलोमीटर चालले बाई. नाद नाही करायचा माणसाचा. बाकी सगळे माणसं सकाळपासून पै म्हणजे 8 दिवसाहून पै चालवले. हा माणूस म्हणजे आज पहिली वार चालला 8 दिवसात. तर सांगा तुम्ही काही हरिपाठ आज संध्याकाळी हरिपाठाचा कार्यक्रम किती वाजता आहे? 6 वाजता. तर मंडळी 7ला हरिपाठाचा कार्यक्रम आहे. तुम्हाला दाखवून देईन. नाद नाही करायचा हरिपाठात बंग 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 पखवत करतो आमच्या इथं असं काहीतरी. आणि या महाराजाचा आवाज आहे का सगळ्यात पुढे राहतो डायरेक्ट बंग 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 असं काहीतरी विषय. विठ्ठल विठ्ठल. तर गाईज असा विषय. हे आमचे वारकरी संप्रदाय. हे इकडं आमचे वामा बिडी ओढ राहिले आणि इकडं माळकरी इकडं हे याचे निघलेलं दुकानात हे झोपेले वरती संप्रदाय पै चालू असं काहीतरी विषय आहे. हे माऊली भेटले आपल्याला. हा काही विषय नाही. काही सांगा 2 शब्द प्रेमाचे. आमच्याकडे काही शिल्लक नाही सांगाल तुम्हाला. सांगा काहीतरी. आजचा प्रवास कसा झाला तुमचा? आम्ही लय दमलेलो आज. आमच्याकडे सांगण्यासारखं काहीच नाही. तर काय आमचा स्वयंपाक घोराला मध्ये भजनं चालू तुम्हाला दाखिले मी आता. पण आता परत तुम्हाला ती खिचडी दाखवतो बांधताना. आता अतिशय आणा त्याचा बैटरी का म्हणते ना तसं काहीतरी झाल्यासारखं दिसतं मला आता माझं. काय आमचे गंगा बाबा आता मस्त. इकडं रुद्र धुरा आला. तिकडं बाप्पू हे सगळी भानगडी. तिला बळ गजेले असल्यावर काय टेन्शन आम्हाला. असा स्वाद असल्यावर नाद नाही करा स्वादचा. खायचं प्यायचं झोपायचं टेन्शन घ्यायचं नाही. ज्याला परमात्मा करायचं ते खूप करतं. आपण करतो परमात्मा त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. गाईज हे सगळे मंडळी फराळाचं गिराचं करून मस्त पडलेले आहे. बघू शकता तुम्ही भजन मंडळी. इथं इष्ट आहे आमचा आंबोडीमध्ये. इकडे गाड्या गिड्या उभा आहे आणि भाऊ खूपच झोपले. भाऊ काही सांगा शेवटचं. दमलेलो आहे खूप. हां आज 35 किलोमीटर चालवत आलो. हां आज खूप दमलेलो आहे. ते सगळे भावी भक्त जमलेले आहे. अरे आमचा मंदिरात इष्ट आहे. तर मंडळी तुम्हाला सांगतो मी हा ब्लॉग इथंच एंड करतो. लय मोठा ब्लॉग झाला असं काहीच. काही गोष्टी समजून घ्या तुम्ही.
तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा. ज्यांना भाऊ सांगा त्यांना लाईव्ह करा, सबस्क्राईब करा. गावातल्या लोकांना काय सांगता, दिंडीत या म्हणा पुढे तुम्ही. दिंडीत या पुढच्या वर्षी. लय माझे देवा पा कसे झोपले आमचे. रुद्रा सांग त्यांना गुड नाईट. झोपा, मधून झोपा. हा मधून झोपा. आणि गाईज लाईक शेअर सबस्क्राईब करा. हा ब्लॉग इथंच एंड करतो मी. आता कॅपॅसिटी नाही राहिली माझी बोलायची, घासा बसला. चलो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.